तात्पुरती मदत की राजकीय गणित? दिल्ली सरकारच्या 2500 रुपयांच्या योजनेची जोरदार चर्चा। 5100 कोटींचे बजेट अन 17 लाख महिलांचे लक्ष। दिल्ली लक्ष्मी योजनेचा धडाका। नागरिकांची मूळ गरज काय? मोफत अनुदान की गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि नोकऱ्या? तिजोरीवर ताण की महिलांचे सक्षमीकरण? दिल्ली सरकारच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया। निवडणुका जवळ आल्या किंवा सरकार स्थापन होऊन काही काळ उलटला की थेट बँक खात्यात पैसे जमा करणाऱ्या विविध योजनांची चर्चा जोर धरू लागते। दिल्ली सरकारने आता दिल्ली लक्ष्मी योजनेला मंजुरी देत महिलांना दरमहा 2500 रुपये देण्याची घोषणा केली आहे। एकीकडे महागाईच्या काळात ही मदत महिलांना दिलासा देणारी वाटत असली तरी दुसरीकडे लोकांना केवळ तात्पुरते आर्थिक प्रलोभन देऊन सरकारी मदतीवर अवलंबून ठेवलं जातंय का, असा सवालही उपस्थित होत आहे। आज आपण या योजनेचे वास्तव, तिचे स्वरूप आणि नागरिकांच्या मूळ गरजा नक्की काय आहेत याचा सविस्तर आढावा घेणार आहोत। दिल्ली सरकारने महिलांसाठी जाहीर केलेल्या दिल्ली लक्ष्मी योजनेला म्हणजेच आधीच्या महिला समृद्धी योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून 28 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधन पासून पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 2500 रुपये जमा केले जाणार आहेत। यासाठी 1 ऑगस्ट पासून ऑनलाईन नोंदणी सुरू होत असून वर्षाला 29,000 रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात किंवा डिजिटल वॉलेट व FD च्या स्वरूपात दिली जाईल। ही योजना 21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी असून यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे, 10 वर्षे दिल्लीचे रहिवासी असणे आणि 3 पेक्षा जास्त अपत्ये न असणे यांसारख्या कडक अटी ठेवण्यात आल्या आहेत। तसेच सरकारी कर्मचारी, करदाते आणि 2400 युनिट पेक्षा जास्त वीज वापरणारी कुटुंबे या योजनेतून वगळण्यात आली आहेत। 5100 कोटींपेक्षा जास्त बजेट असलेल्या या योजनेमुळे गरीब आणि निम्न मध्यम वर्गीय महिलांना दैनंदिन खर्चासाठी नक्कीच आर्थिक आधार मिळणार आहे, यात शंका नाही। मात्र राजकीय वर्तुळात आणि अर्थतज्ञांमध्ये या योजनेबाबत परस्पर विरोधी मते व्यक्त केली जात आहेत। टीकाकारांच्या मते निवडणुकांच्या वेळी अशी आश्वासने देऊन आणि नंतर ती लागू करून राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा किंवा एक प्रकारे प्रलोभन देण्याचा प्रयत्न करतात। दरमहा 2500 रुपयांची रोख रक्कम मिळाल्याने महिलांना तात्पुरता आधार वाटू शकतो, परंतु यातून त्यांचा दीर्घकालीन विकास किंवा आर्थिक स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने साध्य होईल का, हा मोठा प्रश्न आहे। जर सरकारच्या तिजोरीतील मोठा निधी केवळ अशा अनुदानांवर खर्च झाला तर आरोग्य सुविधा, दर्जात्मक शिक्षण, महिला सुरक्षा, सार्वजनिक वाहतूक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोजगार निर्मिती यांसारख्या मूलभूत क्षेत्रांसाठीचा निधी कमी पडू शकतो। मूलतः आजच्या नागरिकांना आणि विशेषतः महिलांना केवळ दरमहा सरकारी मदतीवर अवलंबून राहायचे नाहीये, तर त्यांना कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी, सुरक्षित वातावरण आणि स्वयंरोजगारासाठी अर्थ सहाय्य हवे आहे। मोफत मिळणाऱ्या रकमेपेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहून सन्मानाने कमावलेले पैसे महिलांना जास्त सक्षम बनवतात। त्यामुळे लोककल्याणकारी योजना आवश्यक असल्या तरी सरकारने नागरिकांना कायमस्वरूपी अनुदानावर न ठेवता स्वावलंबी बनवण्यावर भर दिला पाहिजे। कल्याणकारी योजना आणि राज्याची आर्थिक शिस्त यांचा योग्य समतोल साधला तरच अशा योजनांचा खऱ्या अर्थाने समाजाला फायदा होऊ शकेल। थोडक्यात सांगायचे तर दरमहा 2500 रुपयांची ही मदत महागाईच्या काळात काही कुटुंबांना नक्कीच संकटातून बाहेर पडायला मदत करेल, पण सरकारची जबाबदारी केवळ दरमहा पैसे वाटण्यापुरती मर्यादित नसून नागरिकांना आत्मनिर्भर बनवणे ही आहे। आर्थिक मदत ही तात्पुरती मलमपट्टी असू शकते, पण कायमस्वरूपी उपाय हा शिक्षण आणि रोजगारातच दडलेला आहे। या योजनेकडे तुम्ही कसे पाहता? सरकारचे हे पाऊल योग्य आहे की रोजगारावर जास्त भर द्यायला हवा होता? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।